सरांना जन्मत आणि डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमी तर्फे श्रद्धांजली. प्रश्न इथे सुरू होतो, आपण कॅन्सर बाबतीत जागरूक होणार आहोत का? आता जागरूक व्हायचं म्हणजे काय करायचं? जर तुम्हाला कमी स्वरूपाची लक्षणं जास्त काळ दिसली, मी रिपीट करतो, कमी स्वरूपाची लक्षणं फारशी तीव्र नाहीत, मग ती लक्षणं कोणती? अकारण वजन घटणे, पोटात दुखणे, विशेषतः कावीळ ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतात, अशा प्रकारची लक्षणं काही दिसली तर, पण ती सातत्याने दिसली तर कुठलाही विचार न करता ताबडतोब शक्य तितक्या तपासण्या करून घ्या. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण अलीकडच्या काळात अनेक माणसं कॅन्सरनी गेली चटका लावणारी ती एक्झिट होते. दुसरी गोष्ट, जर जास्त स्वरूपाची लक्षणं म्हणजे जी खूपच जास्त म्हणजे छातीत दुखलं अचानक आणि ते खूप वेदनादायी असेल, ते भले 1-2 दिवस असेल तरी चाचण्या करून घ्या. फक्त चाचण्या केव्हा करायच्या नाहीत, एक तर तुम्हाला फारशी लक्षणं नसतील तर तुम्ही 1 वर्षांनी 2 वर्षांनी चाचण्या तुम्ही केल्या, ज्याला नॉर्मल बॉडी चेकअप म्हणतात, रेग्युलर बॉडी चेकअप म्हणतात, तर ठीक आहे. म्हणजे काळजी करणं आणि चिंता करणं आणि काळजी घेणं यातला फरक आपण समजावून सांगतोय. आणि तसंच जर तुमची कमी स्वरूपाची लक्षणं काही मर्यादित दिवस असतील तर फक्त तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. मला असं वाटतं मी विषय तुमच्याशी क्लिअर करतोय. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की कॅन्सरबाबत जागरूकता पसरणं अतिशय गरजेचं आहे, कारण कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, वाढेल. याचं कारण आपली जीवनशैली, बैठी जीवनशैली, सोशल मीडियाचं आक्रमण आणि आपण एक्सरसाइजच करत नाही, म्हणजे मुळात आपण शरीराला ताणच देत नाही, तर शरीर आपलं एका वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. असो, मी जास्त बोलत नाही, पण कॅन्सर बाबतीत जागरूक राहा. माणसं जात आहेत, आपण पुढच्याच ठेस मागचा शाणा या म्हणीला तरी जागूया आणि कॅन्सरबाबत सावध राहूया. मी पुन्हा सांगतो, चिंता करू नका, पण सावध राहा. धन्यवाद.